कोल्हापूरच्या महापौरपदी काँग्रेसच्या अश्विनी रमाणे यांची निवड झालेली आहे। त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या सविता भालकर यांचा पराभव केलेला आहे। तर तारा राणी यांच्या स्मिता माने यांनी शेवटच्या क्षणी माघार घेतलेली आहे। त्यामुळे निवडणूक अतिशय रंजक झाली। काँग्रेस विरोधात भाजप अशा पद्धतीने निवडणूक झाली आणि काँग्रेसने अखेर बाजी मारलेली आहे। काँग्रेसच्या अश्विनी रमाणे यांची महापौरपदी कोल्हापूरच्या महापौरपदी निवड झालेली आहे। भाजपच्या सविता भालकर यांचा त्यांनी पराभव केलेला आहे। आपण आता कोल्हापूरच्या महापौर निवडणुकीतून तारा राणी आघाडीने माघार घेतल्याने अश्विनी रमाणे आणि भाजपच्या सविता भालकर यांच्यात ही थेट लढत बघायला मिळाली। त्यात अश्विनी रमाणे यांना 44 मतं मिळाली। तर राष्ट्रवादीच्या शमा मुल्ला यांची उपमहापौरपदी निवड आता जवळजवळ निश्चित मानली जाते। त्यामुळे कोल्हापूर महापालिकेवर काँग्रेस राष्ट्रवादीचं 44 संख्याबळ आहे, तर भाजप तारा राणी आघाडीचं संख्याबळ 32 इतकं आहे। त्यामुळे काँग्रेसने बाजी मारलेली आहे। काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या 44 संख्याबळाचा फायदा झालेला आहे। अश्विनी रमाणे यांना 44 मतच अश्विनी रमाणे यांना मिळालेली आहेत। त्यामुळे कोल्हापूरच्या महापौरपदी आता अश्विनी रमाणे या विराजमान झालेल्या आहेत। उपमहापौरपदी शमा मुल्ला यांची आता जवळजवळ निवड निश्चित मानली जाते। थोड्याच वेळात त्यांच्या नावाची सुद्धा आता घोषणा करण्यात येईल। तर भाजपच्या सविता भालकर यांचा पराभव अश्विनी रमाणे यांनी केलेला आहे। तारा राणीच्या उमेदवारांनी महापौर पदाचा मागे घेतल्यामुळे अर्ज थेट लढत भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसमध्ये आपल्याला बघायला मिळाले। अखेर काँग्रेसचा महापौर झालेला आहे। काँग्रेसचे नेते सतेज पाटील आपल्या बरोबर आहे। सतेज पाटील जी, अखेर सगळ्या निवडणुकीची धुरा तुमच्या हातात होती। काँग्रेसने या निवडणुकीमध्ये अनपेक्षितरित्या बाजी मारलेली आहे आणि आता काँग्रेसचाच महापौर तिथे विराजमान झालेला आहे। काय नेमकी तुमची पहिली प्रतिक्रिया आहे? नाही, अतिशय आनंद वाटतो की कोल्हापूरच्या जनतेनं काँग्रेसच्या विचारधारेवर विश्वास टाकला आणि आज गेले 4 दिवस संभ्रम अवस्था होती आणि ती संभ्रम अवस्था दूर झाली आणि 44 ची मॅजिक फिगर जी आम्ही आधीच सांगितली होती ती आम्ही पार पाडली आणि आज काँग्रेसचा महापौर होतोय आणि थोड्याच वेळात राष्ट्रवादीचाही उपमहापौर होऊन पुढच्या 5 वर्षामध्ये निश्चितपणे काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता महापालिकेमध्ये अबाधित राहील। सतेज पाटील जी, आपण बघतोय की अगदी खरंच तुम्ही म्हणाला संभ्रमावस्था खरंच होती। भारतीय जनता पक्ष सुद्धा आणि तारा राणी सुद्धा कुठेतरी दावा करत होता। शेवटी राष्ट्रवादीने काँग्रेसला अखेर साथ दिलेली आहे, स्पष्ट झालं। 44 मतं अश्विनी रमाणे यांना मिळाली आहेत। बरं, समविचारी पक्ष म्हणून पहिल्या दिवसापासूनच राष्ट्रवादीची भूमिका काँग्रेस बरोबर होती आणि राष्ट्रवादीने जनस्वराज्य या दोन्ही पक्षांनी सहकार्य केलं। काँग्रेसच्या 29 जागा होत्या आणि मिळून आमची ही सत्ता झालेली आहे। कोल्हापूरकरांना जे आम्ही शब्द दिलेले आहेत ते पूर्ण करण्याची जबाबदारी पुढच्या काळात निश्चितपणे आमची राहील। सतेज पाटीलजी, मुळात हेच विचारायचं, महापौर आता काँग्रेसचा झालेला, गेल्या वेळी राष्ट्रवादीकडे महापौर पद होतं, काँग्रेसवर आता किती मोठी जबाबदारी आहे? जनतेनं विश्वास टाकलेला आहे की सगळ्यात जास्त मतं 24% मतं ही काँग्रेसला मिळालेली आहेत। 29 जागा काँग्रेसला मिळालेल्या आहेत आणि त्या विश्वासास पात्र राहून आम्ही जो जाहीरनामा केलेला आहे तो निश्चितपणे आम्ही पूर्ण करू हा विश्वास आहे मला। धन्यवाद सतेज पाटीलजी, आमच्याशी बोलल्याबद्दल। आपण बघितलं काँग्रेसचा महापौर झालेला आहे कोल्हापूरवर अश्विनी रमाणे यांची महापौरपदी काँग्रेसकडनं निवड झालेली आहे। 44 मतं त्यांना मिळालेली आहेत। राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे मिळून 44 मतं होती आणि ही 44च्या 44 मतं अखेर अश्विनी रमाणे यांना मिळालेली आहेत। तर राष्ट्रवादीच्या शमा मुल्ला यांची उपमहापौरपदी निवड आता जवळजवळ निश्चित मानलेली आहे। थोड्याच वेळात त्याची घोषणा सुद्धा होईल। त्यामुळे महापालिकेवर काँग्रेस राष्ट्रवादीनं हे 44 संख्याबळ आहे। तर भाजप तारा राणी आघाडीचं संख्याबळ 32 होतं, तरी भारतीय जनता पक्ष आणि तारा राणीने दावा केला होता निवडणुकीसाठी। तारा राणीच्या स्मिता माने यांनी महापौर पदाचा अर्ज मागे घेतला। त्यामुळे भाजपच्या सविता भालकर आणि काँग्रेसच्या अश्विनी रमाणे यांच्यात थेट लढत आपल्याला बघायला मिळाली आणि काँग्रेसच्या अश्विनी रमाणे यांनी हा विजय मिळवलेला आहे। सतेज पाटील यांच्याशी आपण बोललो। सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण निवडणूक लढवली गेली, हे कुठेतरी यश त्यांचं सुद्धा मानलं जातं आणि आगामी काळामध्ये मोठी जबाबदारी आपल्यावर असल्याचं आणि कोल्हापूरच्या जनतेच्या ज्या काही समस्या असतील ते सोडवणार असल्याचं पुन्हा सतेज पाटील यांनी सुद्धा स्पष्ट केलेलं आहे।